स्वरूपाची शंका. ओवी 21. तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता. तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता. समर्थ उत्तर देतात, अरे सत्ता तेची तत्वता, माया जाण. सत्ता तेची तत्वता, माया जाण. ताता महाराज, स्वरूप परमात्मा, सत्ता प्रभुत्व प्रभाव, तत्वता म्हणजे वास्तविक किंवा बरोबर. शिष्य म्हणतो की महाराज, माया परमात्म स्वरूपाच्या सत्तेने व्यवहार करते ना. त्यावर स्वामी उत्तर देतात की अरे हो, सत्ता ही खरोखरच माया होय. शंकेचा उद्गम येतो की स्वामीजींनी प्रथम स्पष्ट केले की परमात्मा स्वरूपाला स्वतःचे भान येते तेव्हा मी आहे, मी ब्रह्म आहे अशी पूर्ण निर्मळ जाणीव उत्पन्न होते. ती ज्ञानमय अनंत जाणीव तितकीच शक्ती संपन्न असते. या शक्तीला सत्ता असे म्हणतात. सत्ता आणि मूळ माया दोन्हीही एकच होत. हे ध्यानात आल्याने शिष्याच्या मनात एक शंका आली की मायेचे सारे व्यवहार मायाच घडवून आणते, हे कसं का? मायेचे सारे व्यवहार परमात्मा स्वरूपाची सत्ता घडवून आणते असं म्हणायला नको का? या शंकेवर स्वामी अगदी थोडक्यात पण छान उत्तर देतात. स्वामी म्हणतात की माझं म्हणणं बरोबर आहे. परमात्मा स्वरूपाची सत्ता किंवा मी आहे ही जाणीवमय स्फुरण म्हणजेच माया नाही का? शिष्याला पुन्हा शंका येते. ओवी 22. तरी मायेने स्व इच्छया असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनात आले तैसे करावे, हे कैसे घडे? स्व इच्छया म्हणजे स्वैत किंवा यथेच्छ. केवी म्हणजे कसे किंवा कोणत्या रीतीने. तर मग माया आपल्या इच्छेने असं वागते म्हणायचे. ती परमात्मा सत्तेच्या अधीन नसते. आपल्या मनात येईल तसं ती वागते. हे कसं काय घडतं? सत्ता हीच माया असं म्हटलं की माया सारं काही करते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मायेला या परमात्मा स्वरूपाहून स्वतंत्र अस्तित्व येतं. वास्तविक परमात्मा अद्वय आहे, अगदी एकच एक आहे. त्याचे स्वतंत्रपण अबाधित असलं पाहिजे. त्यास होणारे मी आहे हे भान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ईश्वर, शिव, जीव, गुणमाया, विश्व इत्यादी सर्व संकल्पना पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही. परमात्म्याहून मायेला स्वतंत्रपण आले तर द्वैत, अंतिम द्वैत मानावं लागेल. हे काही बरोबर नाही असा शिष्याचा आक्षेप आहे. स्वामीजींचं उत्तर आहे. ओवी 23. खऱ्यावरी लटिके चौताळले, खऱ्यावरी लटिके चौताळिले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भांधाने देखले, हे अघटित वार्ता. लटिके म्हणजे खोटे, चौताळले म्हणजे शोभणे किंवा वेगाने जाणे, चारी बाजूने वेष्टन करणे. मर्यादा म्हणजे सीमा, हद्द किंवा बंधन. गर्भांध म्हणजे जन्मांतर. अघटित असंभाव्य, विलक्षण. वार्ता म्हणजे बातमी, घटना किंवा गोष्ट. बुद्धी शांत होऊन जेव्हा साधक प्रतिभेच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला परमात्मा स्वरूपाची अनुभूती येऊ लागते. ती दृश्याच्या अनुभवाहून विलक्षण असते. हे खरे आहे त्यावर खोटे आहे
त्याचे चोहो बाजूनी माजले, तसेच जे खोटे आहेत ते आपल्या सीमेत राहिले आणि जन्मांध असा तू त्याने ते पाहिले. ही सगळीच गोष्ट मोठी विलक्षण आहे. खरे म्हणजे सत म्हणजे जे आहे ते कधी नाही असं होत नाही. लटिके किंवा खोटे म्हणजे असत म्हणजे जे नाही ते नाही असं कधी होत नाही. जेथे सत असते तिथे असत असणे शक्य नाही. दुसरी गोष्ट जे नाही ते मर्यादेमध्ये राहिले असे म्हणणे याचा काही अर्थच नाही. आणि तिसरी गोष्ट, जो जन्मापासून आंधळा आहे त्याने काही पाहिलेलेच नसते, पाहणे त्याला शक्यही नसते, त्याने पाहिले असं म्हणणे म्हणजे त्या म्हणण्याला काही अर्थच नाही. तात्पर्य, सतला असतने झाकणे, असत मर्यादा सांभाळून राहिले आणि जन्मांध माणसाने हे सगळे पाहिले. या तीनही गोष्टी अगदी असंभव आहेत. त्यांच्यामध्ये अंतर्गत विरोध असल्यामुळे त्या तर्कदुष्ट आहेत. ओवी 24. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालली. ते तुवा गर्भांधाने देखिली हे वार्ता सांगसी. नाथिली म्हणजे नाही अशी किंवा नसलेली. त्याचप्रमाणे नसलेली माया तू आहे असं म्हणतोस आणि स्वरूप सत्तेने चालते असेही म्हणतो. हे सारे जन्मांध अशा तू पाहिलेस अशाही गोष्टी सांगतोस. समर्थांनी शिष्याला जन्मांध असं म्हटलंय. या म्हणण्यात मोठाच अर्थ आहे. इंद्रिय गोचर जगाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानेंद्रियांना महत्व असते. त्यातल्या त्यात डोळ्यांना विशेष महत्व असते. शिवाय पाहण्याचे देखील शिक्षण घ्यावे लागते. उदाहरणार्थ रोग लक्षणे पाहण्याची दृष्टी ही डॉक्टरला, हिरा पाहण्याची दृष्टी ही जवाहिराला आणि यंत्रदोष पाहण्याची दृष्टी यंत्रज्ञाना शिकावी लागते. त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा स्वरूप किंवा ईश्वर स्वरूप पाहण्यासाठी अतिशय सूक्ष्म दृष्टी संतांच्याकडूनच शिकावी लागते. ही सूक्ष्म दृष्टी ज्याला प्राप्त असते, ज्याला प्राप्त नसते तो अध्यात्मदृष्ट्या जन्मांधच समजावा. परमात्मा आणि त्याची माया यांचा संबंध त्याला आकलन होऊ शकणार नाही, म्हणून त्याच्या बोलण्याला संत काहीही किंमत देत नाही. ओवी 25. जे झालेचे नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता. जे झालेचे नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता. ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. झालेच नाही, अस्तित्वच आले नाही. सर्वथा म्हणजे मुळीच, निर्गुण गुणरहित, ज्ञातेपणे आकलन झाले किंवा समजले ही भावना आणि लाज म्हणजे संकोच. मायामुळे कधी निर्माणच झाली नाही अशा या नसलेल्या मायेवर निर्गुण परमात्म्याची सत्ता चालते असे शिष्य म्हणतो. त्यास उद्देशून समर्थ म्हणतात की अरे, परमात्मा आणि माया यांचा संबंध समजल्याची कल्पना करून ते हे बोलतोस, याचा तुला संकोच वाटत नाही का? आत्मारामामध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. गुरु ब्रह्मज्ञानी तर शिष्य अज्ञानी आहे. जीव, जगत, ईश्वर, माया, परमात्मा यांच्याबद्दल गुरुचा दृष्टिकोन ब्रह्म साक्षात्कारावर अधिष्ठित आहे. त्यांच्याबद्दल शिष्याचा दृष्टिकोन विश्वाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेला आहे. अर्थात
दोन्हीमध्ये स्वाभाविकपणे फरक पडला तर नवल नाही. गुरु ज्ञानाचा दृष्टिकोन शिष्यासमोर मांडतो आणि त्याचबरोबर अज्ञानाचा दृष्टिकोन कसा सदोष आणि अपुरा आहे, नुसता सदोषच नाही तर असत्य आहे, हे शिष्याला पटवून देतो. श्री समर्थांनी हीच पद्धती स्वीकारलेली दिसते. 2. परमात्म स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यावर जीव आणि जगत यांच्याकडे ज्ञानदृष्टीने पाहता येते. ही ज्ञानदृष्टी असे सांगते की निष्प्रपंच आणि निर्विकारी परमात्मा हेच एकमेव सत्य आहे, सत आहे आणि त्या परमात्मा स्वरूपापासून अन्य काही नाही किंवा अन्य काही झालेच नाही. हे जग निर्माण झाले असं मानलं तर त्याचे कर्तृत्व परमात्म्याकडे येते आणि त्या केवळ स्वरूपास कर्तृत्व आहे असे मानले तर ते विकारी ठरते. मग ते निष्प्रपंच, निर्विकारी आणि नित्य आहे या प्रत्यक्ष अनुभवास बाधा येते. म्हणून जग झालेच नाही, एकले एक परमात्मा स्वरूप तेवढेच सदैव सद्रूपाने स्वतःच्या ठिकाणी स्फुरते असे म्हणावे लागेल. यास अजातवाद असे म्हणतात. श्री समर्थांनी या ठिकाणी अजातवाद अंगीकारला. शिष्य अज्ञानी म्हणजे परमात्मा स्वरूपाचे साक्षात ज्ञान त्याला नाही. तो जगत खरे मानतो. जग निर्माण झाले, त्यात जीव आहेत, जीवाला शिव बनवायचे आहे आणि त्यासाठी गुरुकडून अध्यात्म श्रवण करायचे. या साऱ्या गोष्टी तो खऱ्या मानतो. शिवाय त्याला असणारे जगाचे ज्ञान हे संबंधमय असते. म्हणून परमात्मा, ईश्वर, माया, जगत, जीव या सर्वांचा परस्पर संबंध आहे असे ते समजून घेण्याची जिज्ञासाही शिष्याला असते. म्हणून शिष्य असा प्रश्न करतो की अजातवादाप्रमाणे जग निर्माण झाले नाही असे जर आहे तर हे दिसते ते काय? याचे उत्तर स्वामी देतात की जीव अज्ञानी आहे. या अज्ञानाच्या पोटी जीवाला परमात्मा स्वरूप जसे आहे तसे दिसत नाही. अंधारामध्ये दोरी न दिसता ती सर्प आहे याचा भास होतो. याप्रमाणे अज्ञानामुळे परमात्म्यावर जीवाला जगाचा भास होत असतो. त्याचप्रमाणे अज्ञानामुळे परमात्म्यावर जीवाला जगाचा भास होतो. हे जे झालेलं त्याला भासते ते परमात्म्याच्या माया नावाच्या एका विलक्षण शक्तीमुळे घडते. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होऊन खऱ्या ज्ञानाचा उदय झाला की हा जगदरूपी आभास नाहीसा होऊन परमात्मा स्वरूपाचे साक्षात ज्ञान नाही. म्हणून आज विश्व त्याहूनही भिन्न भासते. हे ज्ञान एकदा त्याला झाले की विश्व वेगळे राहतच नाही. परमात्म्याहून वेगळे असे वस्तुतः काहीच निर्माण झालेले नाही असे मग समजते. जीव आणि जगत निर्माण झाले हे मान्य करून मग जीव आणि जगत व परमात्मा यांचे ऐक्य दाखवणे यास अद्वैतवाद असे म्हणतात. अजातवाद याच्या पुढची पायरी असल्याने श्री समर्थांनी प्रथम मायाप्रधान अद्वैतवाद सांगून मगच अजातवाद मांडला. पुन्हा शिष्याची संख्या 26. सकळ माया ऐसेही म्हणता आणि ती झाली नाही ऐसेही सांगता. सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता. तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. म्या म्हणजे मी. स्वामी, एकीकडे सर्व काही मायाच आहे असं आपण म्हणता, दुसरीकडे माया झालीच नाही असंही आपण सांगता. परस्पर विरोधी अशा विधानामुळे मी काय करावं हे मला कळतच नाही. मी काय करावं ते मला सांगा. संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करताना
अनुभूती प्रधान स्वरूप वर्णन आणि बुद्धी प्रधान स्वरूपवाद यांची व्यवस्था कशी लावावी हे समजलं पाहिजे. स्वरूपानुभव केव्हाही अनंताचे दर्शन घडवून देतो. बुद्धी खूप ताणली तर ती अनंताच्या उंबरठ्यापर्यंत नेते. पुढे ती नामोहरम होते आणि मागे फिरते. शांताचा प्रांत ती ओलांडू शकत नाही. या कारणानेच स्वस्वरूप अनुभवाचे वर्णन स्वरूपवाद यामध्ये परस्पर विरोध आढळतो. हा विरोध उकळण्यास संतांना शरण जावे हाच एक उपाय आहे. शिष्याला स्वामींचं उत्तर. ओवी 27. अरे मनाशी जे जे अनुभविले ते ते माईक नाथिले, तितुके पाहिजे स्वानुभवे. माई माई माया निर्मी, नथिले लटके खोटे. अरे आपल्या मनाच्या अनुभव कक्षेत जे जे काही येते ते सारे माया निर्मित आहे, असत्य आहे. ते खरोखरच असत्य आहे असा स्वतः अनुभव घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा. आपले मन सीमित, शांत व अनेकात रमणारे आहे. त्यामुळे ते दृश्याचे ज्ञान करून देण्याचे मुख्य साधन बनले. बाहेरच्या जगाशी ज्या पंच ज्ञानेंद्रियाचा संबंध येतो ती मनाची विशिष्ट कार्य करणारी दृश्य रूपे आहेत. या इंद्रियांच्या द्वारा जगाची जी माहिती आत येते तिच्यावर मन संस्कार करते व आपल्याला अनुभव येतो. पण इंद्रियाची शक्ती फार मर्यादित आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक इंद्रिय दृश्य वस्तूच्या एका अंगाची माहिती आत आणते. अर्थात ही माहिती सदोष असते, अपुरी पण असते. जी माहिती आत येते तिच्यामध्ये आपले मन आपल्या कल्पनेची भर घालते. इंद्रियांनी पाहिलेल्या दृश्य वस्तूंची प्रतिमा मन आतमध्ये तयार करते तर त्यास आपण अनुभव म्हणतो. अशा रीतीने प्रत्येक माणूस प्रत्यक्ष जगावर आधारलेले स्वतःचे एक खाजगी व मानसिक प्रतिमामय जग तयार करतो. ते खरे नसते, त्याचा त्याग करणे आवश्यक आहे. या मनकल्पित जगाच्या त्यागालाच संत दृश्य विलय म्हणतात. ओवी 28. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली. येथ आहे नाही हे बोली माया जाणे. सकळ ही सर्व काही, परी परंतु, स्वरूपी परमात्म्याच्या ठिकाणी, येव याप्रमाणे, बोली भाषा. मनाला भासणारे सर्व काही माया निर्मित आहे. ते लटके आहे, खरे नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माया मुळी राहतच नाही. त्याप्रमाणे माया आहे, त्याप्रमाणे माया नाही अशी भाषा वापरावी लागते. हा देखील मायेचाच एक प्रकार. मुख्य अवस्था दोन एक स्वरूपाचा अनुभव असण्याची अवस्था आणि दुसरी स्वरूपाचा अनुभव नसण्याची अवस्था. पहिल्या अवस्थेत सर्व विश्व किंवा सर्व दृश्य स्वरूपमय दिसते, म्हणून तेथे मायेचा मागूस राहत नाही. पण माया नाही हे सांगायला तिथे मी उरत नाही. अर्थात माया आहे किंवा नाही ही भाषा देखील असंभव आहे, संभवत नाही. दुसऱ्या अवस्थेत दृश्य खरेपणाने भासते. ज्यांना ते तसे भासते त्यांना स्वरूपानुभवाची कल्पना येते. त्यांना स्वरूपानुभवामध्ये माया उरत नाही अशी भाषा संत वापरतात. म्हणजे मायेबद्दल बोलताना मायेच्या कक्षेमध्ये येऊनच बोलावे लागते. बोलणे हे निवेदन करणे असते आणि निवेदन करण्यास द्वैत लागते. म्हणून माया आहे म्हणा किंवा नाही म्हणा, तोही मायाचाच प्रकार होतो. ओवी 29. येव सांगतो ते ऐकावे, माईक मायेने जाणावे, आत मनन करावे सावध होऊन. मनन विचार करणे, चिंतन करणे, सावध एकाग्र होऊन. मी सांगतो ते नीट ऐकून घे. दृश्य माईक आहे हे अशा रीतीनेच मायेने
जाणून घ्यावी. एकाग्र मनाने याबद्दल विचार करावा. माणूस अज्ञानी आहे म्हणजे मायेच्या अंमलाखाली आहे याबद्दल वाद नाही, पण तो संपूर्ण अज्ञानी नाही. मी अज्ञानी आहे याची जाणीव माणसाला असते. त्याच्या अज्ञानास ज्ञानाची पार्श्वभूमी आहे. म्हणून तो जर अनात्मात्मक विवेक करील तर त्याला मायेमध्ये असून देखील मायेचा प्रभाव कसा चालतो हे कळेल. या माया स्वरूपानुभवाच्या आड येते. माया स्वरूपानुभवाच्या आड येते. तिला बाजूला सारली पाहिजे. याची तीव्र जाणीव झाली की तिच्यातून पार पडण्याचा मार्ग तो शोधेल. असा विवेक करणे हेच मनन होय. मनन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी संत ग्रंथ सांगतात. मायेचे साम्राज्य, ओवी क्रमांक 30. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. परमार्थ म्हणजे आत्मज्ञान, ईश्वर दर्शन, आत्मसाक्षात्कार, परमानंद. मायेच्या प्रभावाने हे दृश्य जग भासते, पण तिच्यामुळेच दृश्य जगाचा निराश पण होतो. मायेच्या साह्याने आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा मार्ग लागतो. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये उत्क्रांतीची दिशा आढळते. मानवी जीवनात देखील तिचे अस्तित्व असते. वास्तविक माणूस काय आणि इतर जीव काय, सारे अल्पज्ञ, अल्पशक्ती, सीमित व शांत प्राणी आहे. केवळ माणसाकडेच पाहिले तर विश्वाच्या या अफाट कारभारामध्ये त्याला केवळ बिंदू इतके स्थान आहे. जिकडे तिकडे अचेतन व सचेतन अशा प्रचंड शक्ती कार्य करीत आहेत. या साऱ्या शक्ती एका मूळ अव्यक्त शक्तीची व्यक्त रूपे आहेत. तिला माया म्हणतात. माया प्रत्यक्ष ईश्वराची शक्ती असल्याने त्याच्यासारखीच अमूर्त, असीम, अनंत व ज्ञानमय आहे. विश्वाच्या इतिहासात काय आणि मानवी जीवनात काय, जी जी घटना घडते, मग ती दृश्य असो की अदृश्य असो, स्थूल असो की सूक्ष्म असो, प्रापंचिक असो की पारमार्थिक असो, ती मूळ मायेच्या म्हणजे चित्शक्तीच्या सामर्थ्याने घडून येते. अगदी क्षुद्र देहभोगामध्ये रस घेणाऱ्या माणसाच्या जीवनात तेजपासून ईश्वराच्या अनुसंधानामध्ये विलीन होणाऱ्या जीवनमुक्ताच्या जीवनात चित्शक्तीचे अचाट सामर्थ्य कार्य करते. पुढील 8 ओव्यांमध्ये चित्शक्तीचे हे सामर्थ्य अध्यात्माच्या अनुषंगाने निदर्शनास आणले आहे. आपल्या जीवनामध्ये त्या ईश्वर शक्तीचे सामर्थ्य अखंडपणे कार्य करीत असते. ही जाणीव साधकाला झाली म्हणजे त्याचा परमार्थ फळाला येऊ लागला असे निश्चितपणे समजावे. चित्शक्तीची जाणीव जिवंतपणी मीपणा क्षीण करते. मीपणा मृतवत होण्यातच स्वरूपानुभूतीचा उदय होतो. दासबोधामध्ये श्री समर्थांनी या शक्तीलाच शारदा म्हणून गौरवले आहे. ओवी क्रमांक 31. माया सर्व भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल तारू, मायेविण उद्धारू प्राणियास नाही. भवसिंधू संसार रूपी सागर, तारू होडी, पैल तारू पलीकडे, तिथे उद्धार अज्ञानाचा नाश. माया म्हणजे संसार सागरातून पलीकडे तीराला नेणारी होडी होय. मायेवाचून प्राण्याचे अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. मानवी जीवनात परिस्थिती बदलते यामध्ये विशेष नाही, पण माणसाचे शरीर, मन, बुद्धी सारे सतत बदलतात. त्यामुळे त्याला समाधान नसते. स्वरूपात स्थिर झाले तरच समाधान मिळते. जे सतत बदलते त्यामधून जीवाला बाहेर काढून आत्मपदी स्थिर करण्याची शक्तीचे काम माया करते. त्याचप्रमाणे अज्ञानामध्ये स्वतःला नाहीसे करण्याची शक्ती असत नाही. केवळ ज्ञानरूपिणी मायाच ते करू शकते. ओवी क्रमांक 32. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवन मुक्त, होसी स्वानुभव. ज्ञाता ज्ञानी पुरुष,
विरक्त, वासनाशून्य, जीवनमुक्त, जिवंतपणे मुक्त झालेला स्वानुभव, स्वरूप स्वरूप साक्षात्कार. मायेमुळे देव आणि भक्त याचा संबंध निर्माण होतो. मायेमुळे ज्ञानीपुरुष वासनाशून्य बनतात. मायेमुळे स्वरूप साक्षात्कार घडून संत जीवनमुक्त होतात. वास्तविक मायेचे क्षेत्र अनेकपणाचे किंवा द्वैताचे क्षेत्र आहे. त्यामध्ये स्वरूपाची विस्मृती घडते. द्वैत जीवाला स्वरूपापासून दूर करते. पण देव आणि भक्त हे द्वैत मात्र और आहे. अद्वैत कायम ठेवून फक्त ईश्वरी प्रेमाचा आनंद लुटतो. हा चमत्कारच मायाच करून दाखवतो. जीवनामध्ये माणसाला आत वासना आणि बाहेर दृश्य वस्तूंची आसक्ती सतावून सोडतात. दोन्हींचा जोर जबरदस्त असतो. जीव आपल्या शक्तीने त्याच्या उलट जाऊ शकत नाही. त्याचा यशस्वी प्रतिकार करून माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्याचे मोठे सामर्थ्य मायाच देते. माणसाच्या ज्ञानक्रियेमध्ये जीव ज्ञातेपणाने वेगळा राहून ज्ञेयाचे ज्ञान मिळवतो. पण हे ज्ञान खंडित व संभवनीय असल्या कारणाने निकृष्ट असते. याच्या उलट ज्ञानक्रियेचा बहिर्मुख प्रवाह परतवून ज्ञात्याचे ज्ञान करून देण्याचा चमत्कार माया करते. या ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाशी तद्रूप होत असतो. म्हणून तर ते ज्ञान अखंड, निश्चित आणि उत्कृष्ट असते. त्यासच आत्मानुभव म्हणतात. त्याने जीव येथेच म्हणजे जिवंतपणे मुक्तीचा आनंद होतो. दृश्यात आणि अदृश्यात, स्थूलात आणि सूक्ष्मात मायात सारे घडते. ओवी 33. मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना वित्पत्ती, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. वेद, संहिता, 4 वेद, मंत्र, श्रुती, उपनिषद, व्युत्पत्ती, व्युत्पत्ती, ज्ञानशाखा, विद्वत्ता, मूढ, मूर्ख, अविचार. माया वेद आणि उपनिषदे निर्माण करते. मायेच्या सत्तेने निरनिराळ्या प्रकारची विद्वत्ता प्रगटते. मायेच्या साह्यानेच मूर्ख प्रमादशील व्यक्ती सुज्ञ आणि विवेकवान बनतात. प्राचीन ऋषी अरण्यवास पत्करून केवळ ईश्वर चिंतन करीत. चिंतनाच्या खोलपणाने त्यांना स्वतःचा विसर पडे. त्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना विश्वरचनेबद्दल आणि ईश्वर स्वरूपाबद्दल गूढ आणि उच्च विचार स्फूर्तीने उचंबळून येईल. वेदामध्ये व उपनिषदांमध्ये त्यांचा संग्रह आहे. ऋषींना होणारे या दिव्य स्फूर्तीचे उगमस्थान मायेहून अन्य नाही. एखाद्या ज्ञानशाखेचे खोल ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीच्या ठिकाणी मोठी धारणा असावी लागते. निरनिराळ्या ज्ञान समस्यांवर अहोरात्र चिंतन करण्यास लागणारे बुद्धीचे सामर्थ्य मायाच पुरवते. त्याचप्रमाणे दृश्यात बदल करणे सोपे असते. माणसाच्या अंतरंगामध्ये बदल घडवून आणणे सोपे काम नाही. पण मूर्ख माणसाच्या अंतरंगामध्ये बदल घडवून त्याला आत्मानात्म विवेकी बनवण्याचा चमत्कार मायाच करते. 34वी ओवी. माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक स्वरूपी. अंजन डोळ्यात घालण्याचा पदार्थ, निधान ठेवा भांडार, सावधान दक्ष एकाग्र. माया म्हणजे परमार्थ दाखवणारे अंजन होय. माया आपला ठेवा मिळवून देते. मायेमुळे साधक स्वतःचे स्वरूपानुसंधान सांभाळते. अशी कल्पना आहे की डोळ्यात अंजन घातले म्हणजे माणसाला एक नवी दृष्टी येते. जमिनीत पुरलेले गुप्तधन त्याला दिसते. परमार्थ देखील गुप्त, गूढ, सूक्ष्म, अतींद्रिय आहे. सामान्य माणसाला दृश्य पाहण्याची स्थूल दृष्टी असते.
सूक्ष्म परमार्थ आकलन करण्याची अतींद्रिय दृष्टी फक्त मायेमुळे त्याला प्राप्त होते. स्वानंद हा खरा आपल्या मालकीचा ठेवा आहे. आज तो आपल्या हाती नाही. तो ठेवा माया आपल्या स्वाधीन करते. स्वरूप विस्मृती हे अज्ञान, तर स्वरूप स्मृती हे ज्ञान होय. विस्मृती झालेल्या आत्म्याची अखंड स्मृती ठेवण्याचा अभ्यास करणे हे खरे साधकाचे काम असते. पण विस्मृतीचा जोर एवढा असतो की साधकाला पदोपदी स्वरूपाची विस्मृती होते. तिला बाजूला सारून अखंड स्मृती टिकवण्यास मोठी दक्षता व एकाग्रता लागते. त्यामध्ये फार ताण असतो. तो सहन करण्यास जीवाची शक्ती कमी पडते. तेथे पुष्कळ शक्ती पुरवून मायाच साधकाचे स्वरूपानुसंधान टिकवून धरते. ओवी 35. मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच भान. स्वहित आत्मकल्याण, भ्रांती भ्रम मिथ्या ज्ञान, प्रपंच दृश्य विश्व जग संसार, भान जाणीव प्रतीती अनुसंधान, विघडणे नाश पावणे. मायेमुळे आत्मकल्याण घडून येते. मायेच्या सामर्थ्याते मिथ्या ज्ञान नाहीसे होते. मायाच दृश्य जगाची प्रतीती नाश करते. देहाला सुख व आराम देणाऱ्या पैसा, घरदार, नातेवाईक इत्यादी गोष्टी मनासारख्या मिळणे यात आपले कल्याण आहे असे सामान्य माणसाला वाटते. आत्म्याकडे त्याचे लक्षच जात नाही. त्यामुळे अखेर त्याला विफलता सोसावी लागते. माया त्याचे लक्ष स्वस्वरूपाकडे वळवते. माणूस जग जसे खरे आहे तसे न पाहता आपल्या कल्पना चक्षुतून ते पाहतो. त्यामुळे त्याच्या मनात जगाबद्दल जीवनाबद्दल अनेक गैरसमज असतात. माया ते भ्रम नाहीसे करते. माणसाला प्रपंच खरा वाटतो. त्या कारणाने त्याला सतत प्रपंचाची जाणीव राहते. प्रपंचाचे अनुसंधान असते. ते मोडणे काही सोपे नसते. ते कठीण काम माया घडवून आणते. 36वी ओळ. माये विण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे. माये विण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे. माये विण साधकांचे कार्य न चले. जीवन कला. मायेशिवाय माणसाला ज्ञान होणे शक्य नाही. सर्व जीव मायेच्या चित शक्तीने जिवंत राहतात. मायेच्या मदती वाचून साधकाची साधना चालू शकत नाही. ज्ञान स्वरूपाचे असो किंवा दृश्याचे असो, ते बुद्धीच्या द्वारा होते. पण बुद्धी स्वतः जड असते. तिच्यामध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडते म्हणून ती ज्ञान मिळवण्यास समर्थ होते. हे प्रतिबिंब पडणे, ते कमी अधिक स्वच्छ पडणे, या दोन्ही गोष्टी मायेच्या स्वाधीन. त्याचप्रमाणे माया ही ईश्वराची चित शक्ती आहे. चित शक्ती म्हणजे प्राण्यांच्या ठिकाणी वसणारे व त्यांना जिवंत ठेवणारे चैतन्य. चैतन्याशिवाय जिवंत राहणे शक्य आहे का? स्वाभाविकपणे बाहेर धावणाऱ्या आपल्या वृत्तींना आत वळवून स्वरूपामध्ये स्थिर करणे हेच साधायचे असते. त्यासाठी लागणारे आत्मबल साधकाला मायाच पुरवते. 37वी ओळ. माये विण परमार्थ जोडे, हे कैसे ऐसे कैच न घडे. माये विण सहसा नातुडे, गुजयोगी यांचे. कैच कधीच, सहसा कदापि कधीच, नातुडे न सापडणे न समजणे, गुज रहस्य गूढ. मायेशिवाय परमार्थ जोडणे ही गोष्ट कधीही शक्य नाही. योगी लोकांचा मार्ग गुप्त असतो. मायेच्या मदतीशिवाय तो आकलन होणे शक्य नाही. ईश्वराभिमुख होऊन त्याच्या दर्शनाची वाटचाल करणे यास परमार्थ असे म्हणतात. जीवाच्या सहज प्रवृत्तीच्या उलट असणारा हा मार्ग आक्रमण करण्यासाठी निश्चयाचे बल लागते.
ते बल मायाच देऊ शकते. त्याचप्रमाणे योग्यांचा मार्ग नुसता गुप्तच नाही, तर तो तितकाच कठीण आणि साहसाचा आहे. योगाचा व्यवस्थित अभ्यास करण्यास विलक्षण तंतुबल लागते. ते बल मायेच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. ओवी 38. माया योगियांची माऊली जेथील तेथे नेऊन घाल, कृपाळूपणे नाथिली आपण होय. माऊली प्रेमळ माता, कृपाळू, दयाळू, मायाळू. माया ही योग्यांची प्रेमळ माताच आहे. ज्या मूळ स्वरूपापासून योगी खाली आला त्या स्वरूपापाशी ती त्याला नेऊन सोडते. योगी स्वरूपी पोचल्यावर मोठ्या दयाळूपणाने आपण नाहीशी होतो. योगदर्शन म्हणते की माणसाची सध्याची अवस्था ही त्याची अवनत अवस्था आहे. मूळ शुद्ध व पूर्ण असलेली आपली अवस्था हरवून तो या अशुद्ध व अपूर्ण अवस्थेला आला आहे. असे जरी असले तरी आपल्या मूळ स्वाभाविक अवस्थेला जाण्याची लालसा त्याला असते. पण अनेक जन्मात साठवलेल्या संस्काराचे प्रचंड ओझे त्याच्यावर असते. त्या संस्कारामधून क्षणोक्षणी बाहेर पडणाऱ्या वृत्ती त्याला अनावरच होतात. माणसाचे मन हा एक तलाव. मनाच्या वृत्ती त्यावर उठणारे तरंग समजा. तरंग उठणे थांबले की तलाव शांत होतो. शांत तलावाचा तळ दिसतो. त्याचप्रमाणे मन शांत झाले, वृत्ती शून्य झाली की आपले स्वरूप आपल्याला दिसते. मग तरंगामध्ये न मिसळता आपण स्वस्वरूपात स्थिर आहोत. प्रथम वृत्तीचा निरोध करून नंतर वृत्ती शून्य अवस्था प्राप्त करून घेण्यास केवढी आत्मशक्ती लागत असेल याची कल्पना करा. आईच्या प्रेमाने माया ती शक्ती योग्याला देते. त्याला स्वस्वरूपाशी भिडवून तेथे स्थिर करते. त्यात सुद्धा मौज अशी की योगी आत्मस्वरूपी रमला की तितक्याच मातृप्रेमाने माया अंतर्धान पावते. ओवी 39. सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले. ते इतुकेही आपुले नको मानू सर्वथा. सर्वथा सर्वांगाने सर्व बाजूने, इतुकेही इतके सगळे. आतापर्यंत मायेचे सर्व बाजूने वर्णन झाले. त्यामध्ये तू कसा आहेस याचे वर्णन येऊन दे. हे सारेच्या सारी मुळीच आपले मानू नकोस. शिष्याचा मूळ प्रश्न असा होता, नाशिवंत टाकावे असे आपण सांगता, ते नाशिवंत काय आहे? याचे उत्तर देण्यासाठी माया या संकल्पनेचा एवढा विस्तार करावा लागला. त्याचा भावार्थ हा की जेवढे म्हणून दृश्य आहे त्याच्या अंतरी ईश्वराची एक अमूर्त, असीम, अनंत, ज्ञानमय, विलक्षण शक्ती काम करते. जीवाच्या ठिकाणी तिचाच प्रभाव आहे. ईश्वराची सत्ता असलेली माया ईश्वराचे दर्शन घेण्यासाठी जीवाला सामर्थ्य पुरवते. म्हणून ती चल आहे. तिला स्थिरता नाही. तिला असणे रुचत नाही. होणे, सतत बदलणे हा तिचा स्वभाव आहे. म्हणून स्वस्वरूपात स्थिर होण्यासाठी तिची मदत घ्यावी, पण अखेर तिला सोडावे. संग निसंग त्या. ओवी 40. आता सांगतो तुझ खुण, तुवा नाशिवंत केले मदरपण. आता करीसी आळकेपण, तरी मज शब्द नाही. आळकेपण, अभिलाष, आषाढभूतपणा. शब्द दोष. स्वामी शिष्याला म्हणतात की आता मी तुला एक वर्म सांगतो. सारे नाशिवंत तू मला देऊन टाकले आहेसच. त्याचा जर अभिलाष दर्शील तर मात्र माझ्याकडे दोष नाही. जे दृश्य आहे, जे नाशिवंत आहे, त्याची मुळे आपल्यामध्ये खोल गेलेली असतात. आपला जीव त्यात गुंतलेला असतो. भावनेच्या भरात एखादा माणूस प्रामाणिकपणाने दृश्याचे प्रेम देवाला अथवा गुरुला अर्पण करतो. पण ते जर मुळापासून गेले नसेल तर पुढे केव्हा तरी त्याची वासना
मनात उपटते. अर्थात त्या वासनेमुळे शिष्याला स्वरूपानुभव येत नाही. त्याचा दोष सद्गुरूकडे नसतो. दृश्याचे प्रेम समूळ गेले पाहिजे. ओवी 41. संगती तुका नाशिवंत निसंगी शब्द अशाश्वत म्हणून संग निसंगातीत होऊन राहे. संग आसक्ती, संबंध संसर्ग, निसंग अनासक्ती. आसक्तीचा संबंध नाशिवंत असतो. अनासक्त हा शब्द आहे तोही नाशिवंत. म्हणून आसक्ती व अनासक्ती या दोन्हींच्या पलीकडे जाऊन राहणे अवश्य आहे. ती वस्तू, जी वस्तू आपल्याला खरी वाटते, आवडते, त्या वस्तूला आपण मनानं चिकटतो. त्या चिकटण्याला संग किंवा आसक्ती म्हणतात. वस्तूला चिकटलेले मन तेथून सुटले की त्या वस्तूपुरता माणूस निसंग अथवा अनासक्त होतो. माणसाचे मन ज्या वस्तूंना चिकटते त्या नाशिवंत असतात. मनाचे चिकटणे देखील नाशिवंत असते. म्हणजे संग आणि निसंग दोन्ही नाशिवंत असतात. शिवाय मीपणा असेल तरच संग जडतो आणि संग तुटून सुटून निसंग होतो. मीपणा तर नाशिवंत. म्हणून संग काय निसंग काय दोन्ही अवस्थांना नाशिवंत पार्श्वभूमी असते. दोन्हींच्या पलीकडे गेलं तरच स्वरूपानुभव येतो. ओवी 42. आता पुढील निरूपण आदरे करावे श्रवण. संगातीत होईजेल ती गुण सांगील. आता पुढील निरूपणे आदरे करावे श्रवण. संगातीत होईजेल ती खूण सांगीजेल पुढे. आदरे पूज्य बुद्धी. आता पुढचे विवेचन पूज्य बुद्धीने ऐकावे. आपण संगातीत कसे व्हावे याचे वर्म सांगणार. आसक्त आसक्त माणसाला अनासक्तपणा समजतो, पण दोहींच्या पलीकडे अवस्था समजणे कठीण जाते. ती ते समजून सांगतात. ओवी 43. इति श्री आत्माराम रामदासी विश्रामधाम योगी पावती विश्राम जये ठाई. असा हा आत्माराम रामदासांचे विश्रांती स्थान आहे. या ठिकाणी योग्यांना पण विश्रांती. समास दुसरा संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ.